कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर। एकनाथ शिंदेंच्या अवमान प्रकरणी अंतरिम दिलासा। 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। वकिलाच्या पोशाखातल्या अमित भोसलेचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारातली घटना। कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीत, तर कोरटकरला मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर। आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख। सुग्रीवच्या सांगण्यावरनं देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। मारहाणीचा बदला घेण्यासाठी कराडनं घुलेला सांगितलं, जबाबातनं समोर। नाशिक त्र्यंबकेश्वर या नावानंच कुंभमेळ्याचं नामकरण, तर कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार असल्याची गिरीश महाजनांची मोठी घोषणा। बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पुण्यात आलेल्या पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून होता पळाला। आरोपी राकेशवर ससूनमध्ये उपचार सुरू। डोंबिवलीमध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालकाकडनं चिमुकल्याचं अपहरण। अवघ्या 3.5 तासात पोलिसांकडनं 7 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका। आरोपी ताब्यात। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार। 1500चे 2100 देऊ, मात्र कधी देणार ते सांगितलंच नव्हतं। नीलम गोऱ्हेंच्या उत्तरानं चर्चांना उधाण। सिडको लॉटरीच्या वाढीव दरांच्या विरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम। सोडत धारकांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सिडकोचे वरिष्ठ अधिकारी यांना घरांचे दर कमी करण्यासाठी पत्र। बँकॉक आणि थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के। भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल। म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू। 100 पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूची भीती।